कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। महाराष्ट्र महिला प्रधान अल्पबचत प्रतिनिधी महासंघाचा अधिवेशन आणि पंचवार्षिक निवडणूक असा संयुक्त कार्यक्रम कोल्हापुरात रविवारी पार पडला। या महासंघाच्या नूतन अध्यक्षपदी पी.जी. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली, तर नूतन संचालकांचीही बिनविरोध निवड झाली। शासनाच्या नकारात्मक धोरणांबाबत संघटित आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। अनुकंपा योजना पूर्ववत सुरू करावी, कमिशनमध्ये वाढ करावी, पेन्शन सुरू करावी, पोस्टाच्या नवीन योजना सुरू कराव्यात असे ठराव या अधिवेशनात करण्यात आले। यावेळी संचालक दिनकर शिंदे, सचिव इस्माईल मुल्ला, जिल्हाध्यक्ष सतीश सावर्डेकर, उपाध्यक्षा संयोगिता म्हाळप यांच्यासह राज्यातील 300 पेक्षा अधिक अल्पबचत प्रतिनिधी उपस्थित होते। जनकल्याण, समाजोन्नती, अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा झाला। प्राध्यापक अनंता मांडुकलीकर यांनी मनोगत व्यक्त केलं। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.व्ही. गवई, प्रतापराव तराळ, नामदेव कांबळे, ए.एल. कांबळे, गौतम वर्धन यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरातील संभाजीनगर आगाराच्या वतीनं रंकाळा बस स्थानकावर एसटी महामंडळाचा 77वा वर्धापन दिन साजरा झाला। या निमित्तानं स्टँडचा परिसर सजवण्यात आला होता। रांगोळ्या रेखाटून आणि लाल परीला सजवून प्रवासी, एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला। वाट पाहीन पण एसटीनंच जाईन अशी शपथ प्रवाशांनी घेतली। यावेळी स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राहुल पाटील, वाहतूक निरीक्षक राहुल घाटगे, दिलीप गावडे, अमर पवार यांच्यासह ज्येष्ठ प्रवासी उपस्थित होते। कळंबा इथले सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शिवाजी गोणी यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या परिवारानं कळंबा स्मशानभूमीला 5,000 शेणी दान केल्या। गेल्या 5 वर्षांपासून गोणी परिवाराचा शेणीदान उपक्रम सुरू आहे। यावेळी शिवाजी गोणी, उद्योजक प्रमोद घुगरे, दिलीप टिपुगडे, अनिल यादव, ऋषिकेश गोणी, श्रीकांत पाटील, प्रमोद कैकाडी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते। मल्हार सेनेच्या वतीनं आपटेनगर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक इथं 300वी जयंती साजरी करण्यात आली। खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात होळकर यांचं कार्य आणि विचार याबाबत चर्चा झाली। अहिल्यादेवी होळकर यांचे विचार सामाजिक एकतेला आणि प्रगतीला दिशादर्शक आहेत असं खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले। मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथालयासह उर्वरित कामांबाबतची माहिती दिली। यावेळी मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख आणि गोकुळचे संचालक बयाजी शेळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, व्ही.बी. पाटील, आर.के. पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते। कोल्हापुरातील दसरा चौकात रस्ते बनवण्याचं काम सुरू आहे। या कामांतर्गत रस्त्यावर बारीक खडी टाकण्यात आली होती। या खडीवरून घसरून पडल्यानं अनेक वाहनधारक जखमी झालेत। ही बाब लक्षात येताच जिल्हा बैतुलमाल कमिटी आणि डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी हा रस्ता झाडून काढत खडी बाजूला केली, त्यामुळे संभाव्य अपघात टळले। कोल्हापुरातील कसबा पावड्यातील जयभवानी गल्लीत राहणाऱ्या नरसिंगी कुटुंबातील मुलगी समीक्षानं इव्हेंट मॅनेजमेंटची कामं करून कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला, पण मंगळवारी सतीश यादवनं समीक्षाचा खून केला। या मारेकऱ्याला कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ अटक करावी, त्याच्यावर कठोर कलम लावावेत आणि समीक्षाला न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य बागडी समाज मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिक महासंघानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे केली आहे। यावेळी शिवाजी बागडी, जगन्नाथ सोनवले, संजय शिंदे, सुलोचना बागडी, अजित नरसिंगे, संतोष सूर्यवंशी, सुनील बागडी, शंकर कितकर, अशोक नरसिंगे उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात। यंदा 2.25 लाख पाठ्यपुस्तकांचा साठा आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल इथं करण्यात आलाय। आजपासून शाळा स्तरावर मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण सुरू करण्यात आलंय। महापालिकेच्या शाळेतील 42,000हून अधिक विद्यार्थ्यांना 16 जूनपर्यंत ही मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहेत। यावेळी उपायुक्त कपिल जगताप, प्रशासन अधिकारी आर.व्ही. कांबळे, कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, सचिन पांडव उपस्थित होते।